आपण सगळे समष्टी, आपली सगळी माणसं, आपण सर्व मिळून ही गोष्ट करतोय. कारण मी ज्या विषयावर बोलणार आहे, त्या विषयाचा गाभाच असा आहे, मनुष्य हा निसर्गाचा अपत्य कमी आणि समाजाचा अधिक आहे. त्यामुळे आपण सर्वजण मिळून हा गेले 146 महिने म्हणजे किती मोठा काळ आहे. एवढा मोठा काळ ही गोष्ट करतो आहोत. याच्यासाठी आपल्या प्रती मी प्रेमात राहणं जास्त संयुक्तिक मानतो. मला वकील साहेब आपले काय नाव त्यांचं, रहाणे सर, त्यांचा फोन आला होता की तुम्ही इथं येऊन बोलाल का? तर मला पहिला प्रश्न पडला होता की ही व्याख्यान मला इतक्या दिवस चालणारी आहे आणि इथं अनेक लोक आता सांगितल्याप्रमाणे मोठी माणसं इथं येऊन बोलून गेलेली आहेत. अशा ठिकाणी आपण येऊन बोलावं. काय बोलावं? खरं रात्रभर मी झोपलोच नाही, तुम्हाला खरं सांगायला हरकत. काय बोलावं बाबा? ह्या खरं तर हे एक विचार घेऊन मी इथं आलेलो आहे. सरांनी मला असं सुचवलं होतं की तुम्ही आजची जी परिस्थिती आहे, आजचे जे डायनामिक प्रश्न आहेत, याच्यावर बोलावं. पण मी असा विचार केला की इथे येणारी माणसं संवेदनशील माणसं आहेत. त्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे त्या गोष्टींवरती आपण इथे येऊन बोलावं. अ, याच्यात वेळ घालवण्याचा प्रकार आहे. म्हणून मी त्यांना म्हणालो की नाही सर, आपण एखाद्या अशा गोष्टीवरती बोलूयात की ज्यांच्या नावानं जी 2 माणसं इथं खरं तर ज्यांची नावाने आपण हे करतो आहोत, ही दोन्ही माणसं ज्या मुळाकडे गेलेली आहेत, त्या दृष्टीनं आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून मी वैज्ञानिक भौतिकवादी दृष्टिकोन असा विषय त्यांना सुचवला. अ, मी माझा प्रयत्न करीन हे मांडण्याचा. माझ्या बोलण्याला सुरुवात करण्याआधी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे साहेब कॉम्रेड यांच्याप्रती विनम्र अभिवादन व्यक्त करतो. जे कोणी चळवळीमध्ये इतक्या वर्ष आपलं सहभाग नोंदवून ज्यांनी त्यानं ही विचाराची ज्योत पेटती ठेवली आहे, त्या आणि ते आपल्यात नाहीत, त्या सगळ्यांच्या प्रती अभिवादन व्यक्त करतो. आता मी जो विषय इथं निवडला त्याचं कारण 2-3 कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण असं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी विवेक वाहिनी नावाची एक वाहिनी सुरू केली होती महाविद्यालयांमध्ये. मला वाटतं तो काळ साधारणतः एक 2007-8 चा वगैरे काहीतरी काळ असेल अप्रॉक्सिमेटली. मला आठवत नाही तारीख त्याची, वर्ष, पण त्या काळात माझे एक सहकारी मित्र डॉक्टर किरण जाधव आणि मी, आम्ही दोघांनी अनेक वर्ष ती वाहिनी माझ्या महाविद्यालयामध्ये चालवली आणि अनेक विद्यार्थी भेटतात तेव्हा त्याची आठवण काढतात. एक संबंध त्याच्याशी आहे. दुसरा, नरेंद्र दाभोळकर ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी अकोले गाव बंद केलं पाहिजे आणि आपण त्याचा विरोध नोंदवला पाहिजे, याच्यासाठी जे 4-5 लोक धडपड करत होती त्याच्यापैकी मी एक होतो. त्यामुळे या माणसांप्रती आणि या विचाराप्रती माझी व्यक्तिगत बांधिलकी आहे आपल्या सगळ्यांच्या सारखीच. त्याच्यासाठी मी थोडा हा विचार केला. ती माणसं ज्या विचारानं, धारेनं जगली, तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे. हा एक त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या चालू जे घडामोडी घडतायत, त्याच्यावर रोज चर्चा चालूच आहे. कुठे तोटा आलाय त्याला? आता तर साधनं एवढी मोठी आहेत. आता माहिती पुरवावी आणि आपलं मत मांडावं अशी काही स्थिती उरलेली नाही. पाहिजे तेवढी त्याच्यासाठी उपलब्धी आहे. त्यामुळे त्याला मी थोडंसं बाजूला ठेवलं. आणि अजून एक महत्वाचं कारण आहे की हा विषय निवडण्याचं. त्याचं कारण मगाशी ओळख करून देताना सरांनी सांगितलं की राहुल सातपुते यांची 2 पुस्तकं मी अनुवादित केलेली आहेत. त्यातलं एक त्यांचं घुमक्कड शास्त्र नावाचं एक पुस्तक आहे. त्याला भटकंती शास्त्र नावाने मी त्याचा अनुवाद केलाय. आणि दुसरं वैज्ञानिक भौतिकवाद हे हिंदीच नाव आहे. खरं तर मराठी करायला वेगळं मला असं
वाटेना म्हणून मी तेच ते ठेवलंय. आपण सर्वजण खरं तर त्या विचाराच्या तळाला जाणारी माणसं आहे. पण असं होत असताना, आपण हे रोज करत असताना, आपण त्याची थोडीशी चर्चा पण करायला पाहिजे. म्हणूनसाठी हा मी विषय निवडलेला आहे. माझ्या समजुतीप्रमाणे इथं बरेच लोक एकतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करणारे आहेत आणि पुस्तकं त्याच्यामध्ये लिहिलेली आहेत. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन घेणारे लोक आहेत. अनेक लोक शास्त्राचे विद्यार्थी आहेत. वाघ सरांबरोबर मगाशी बऱ्याच वेळा चर्चा केली आम्ही. शास्त्राचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे शास्त्राबद्दल सगळ्यांना माहिती आहे. मी थोडा असा विचार करतोय की विज्ञान, भौतिकवाद आणि मग तो दृष्टिकोन. मला सरांनी असा पण एक पर्याय दिला होता. सरांनी लईच जड जाते म्हणजे वेगळं वाटतंय काहीतरी, सगळे लोक वेगळे असतात. मी थोडी वेगळी चर्चा करतोय. ते म्हणाले की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भौतिकवाद असा विषय घेता येईल का आपल्याला? नाही म्हटलं, मी तसं नाही करता येणार. ही वैज्ञानिक दृष्टिकोन वेगळा आणि भौतिकवाद वेगळा असं नाहीये. ही एकत्र जाणारी बाब आहे. हा एकत्रित विचार करण्याची गोष्ट आहे. मी चर्चेसाठी इथं आपण सगळेजण परिचित असला तर मी थोडी रिव्हिजन करतोय माझी, की या जगामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 विचार प्रवाह आहेत. एक लौकिक विचार करणारा, त्याला आयडिओलॉजी आपण असं म्हणतो, आणि दुसरा आहे पदार्थवाद, त्याला मटेरियलिस्टिक आपण असं विचार म्हणतो. मी मुद्दाम विज्ञान असा शब्द घेतलेला नाही. आता हे 2 वेगळे आणि 2 एकमेकांना विरोध असलेली ही प्रवाह आहे, एकत्र येणारे नाही. तरुण मित्रांसाठी मला म्हणायचंय की जो नवीन विषय असं वाटतंय, असं लौकिकवादाची काय मांडणी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की असा विचार जो स्वतःचं अस्तित्व हा आपल्या आसपास सभोवतालमध्ये मानत नाही, तो कोणीतरी पारलौकिक शक्तीला मानतो. हा लौकिकवाद आपल्या सगळ्यांना परिचित आहे. तर दुसरीही गोष्ट आपल्याला माहिती आहे की ती अशी की असे आपण सर्वजण इथं बसलेले लोक आहोत, असा आपण विचार करतो की आपलं अस्तित्व आपल्या आसपासवरती आहे. असं मानणारी लोक जे आहेत, यांना आपण भौतिक विचार करणारे लोक मानतो, की जे आपण सर्वजण आहोत. आता प्रश्न आपल्या पुढे उडतो तो असा की हा जो भौतिक विचार आहे, हा भौतिक विचार घेऊन जेव्हा आपण जगतो, विचार करतो, तेव्हा आपल्याला भौतिकवादी आपल्याला म्हणतायत. आता आपल्याकडे सर अनेक लोक प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात. आता एखादा प्रयोग करणं म्हणजे भौतिकवाद नाही. बघा, एखादा प्रयोग करणं म्हणजे भौतिकवाद नव्हे. आपल्या आसपासचे लोक म्हणजे अनेक गोष्टी बघितल्या, तुमच्या लक्षात आलंच असेल आपल्या सगळ्यांच्या की मागच्या काळामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक गोष्ट जे झाली की एनसीईआरटीनं आपल्या अभ्यासक्रमामधून डार्विनचा सिद्धांत, मेंडालेचा सिद्धांत काढून टाकला. हे सिद्धांत काढून टाकल्यानंतर नेचर नावाच्या जगभरातल्या अग्रगणी असलेल्या जर्नलनं एक मोठा संपादकीय लिहिलं आणि याच्यावर टीका केली. आपला प्रश्न आपल्या पुढे असा आहे की लोक यंत्रवादाला भौतिकवाद म्हणतात, चंगळवादाला भौतिकवाद, किंवा भौतिकवादी विचार करणाऱ्या माणसाला चंगळवादी समजतात, भौतिकवादी विचार करणाऱ्या माणसाला यंत्रवादी समजतात. त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःकडे आणि आपल्या आसपासकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन आपला असंबंध होऊन जातो. आपण लोकांना घाबरतो सुद्धा. लोक आपल्याला काय म्हणतील? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चार्वाकांचं प्रसिद्ध जो म्हणणं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऋण काढून, कर्ज काढून तूप प्यावे, सांकृत्यान कंसात सुरा दारू असं लिहितात. व्हॉट एव्हर काय असेल ते. पण प्रश्न आपल्या पुढे असा आहे की हे जे तत्व आहे, हे तत्व म्हणजे भौतिकवाद.
भौतिकवाद याचा अर्थ असा होतो की आता मी त्याच्या फिलॉसॉफीच्या गोष्टी, तत्वज्ञानाच्या गोष्टीत आपल्याला जायचं नाही, पण ही गोष्ट नक्की आहे की आपण जो व्यक्ती, जो माणूस आपल्या आसपासमधले आपलं अस्तित्व मानतो, तो भौतिकवादी असतो. आता बऱ्याच वेळेला ही चर्चा आपली होत राहते, तेव्हा लोक प्रश्न विचारतात, तुम्ही असं कसं काय म्हणाल? तेव्हा आपण सगळ्यांनी सांगितलेलं असेल, मी काही नवं सांगतोय अशातला भाग नाही. कोणीही व्यक्ती, कोणीही प्राणी, सजीव जन्माला आल्यानंतर पहिला श्वास घेतो ना. असं कोणी कोणाचं नाव घेत नाही. त्याचे कोणी इष्ट असेल त्याचं पहिलं नाव घेतो आणि त्याच्यानंतर ही रचना पुढे उभी राहते. त्यामुळे प्रत्येक सजीव हा मुळातच भौतिकवादी असतो. मुळात भौतिकवादी असतो. त्यामुळे आपल्याला भौतिकवादाची साधी व्याख्या आपल्याला करता येऊ शकेल. ती म्हणजे जी व्यक्ती आपलं अस्तित्व आपल्या सभोवताली असलेल्या बाबींवर विसंबून असते, तसा तो विचार करते, त्याला आपल्याला भौतिकवादी विचार म्हणता येऊ शकेल. आता प्रश्न राहिला तो विज्ञानाचा, शास्त्राचा. त्याच्यावर थोडा आपल्याला नेमका विचार करावा लागेल आणि मग आपण दृष्टिकोनाकडे येऊ. मला जे सांगायचंय, मगाशी मी विषय सुरू केला होता की प्रयोग करणं म्हणजे मग ते म्हणजे शास्त्र नाही. ती शास्त्राची अति प्राथमिक पायरी आहे, अगदी प्राथमिक पायरी आहे. जेव्हा आपण अनेक प्रयोग करून जेव्हा तत्वाची मांडणी करतो, तेव्हा त्याला आपल्याला विज्ञान म्हणता येतं. त्या अमरकोशामध्ये 2 शब्दांचे अर्थ मी शोधण्याचा प्रयत्न केला. मी थोडंसं तसं करतोय सध्या. एक शास्त्र म्हणजे काय? कारण अलीकडे शास्त्रात सांगितलं याची खूप चर्चा चालू आहे. शास्त्र म्हणजे काय? ते धार्मिक ग्रंथ सांगताय. जे धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले त्याला शास्त्र संबोधन आहे. ते लोककल्याणासाठी सांगितलंय त्याला, कारण शेवटी त्याच शास्त्राचा आपल्याला विचार करावा लागेल, ते काय म्हणतात याच्यासाठी. त्यामुळे आता आपण वेगवेगळी शास्त्र जी म्हणतोय, त्या शास्त्रांचा मुळात अर्थ वेगळा आहे. तीच गोष्ट विज्ञानाची पण आहे. दर्शनशास्त्राला विज्ञान म्हटलं जातं. आता प्रश्न आपल्या पुढे आहे, पण आपल्या पुढे आपण कशाला म्हणावं विज्ञान? तर विज्ञानाची साधी व्याख्या आपल्याला करता येऊ शकेल की आपल्या आसपास असलेला निसर्ग, समाज या सगळ्यामध्ये निरीक्षण नोंदवणं, निरीक्षणाचं विश्लेषण करणं आणि एका तत्वापर्यंत पोहोचणं, त्याला आपल्याला विज्ञान म्हणता येईल. त्यामुळे विज्ञान आणि शास्त्र हे एक नाही, हे वेगळं आहे. मी हे काय सांगतोय, आता हे सांगण्याचं एक साधं हे मांडण्याचं कारण असं आहे की आता परवा इलेक्शन झाल्या, तेव्हा जाहीर रेट फुटल्याच्या क्लिप आपण सगळ्यांनी पाहिल्या. आता ते जे रेट आहेत आणि आपण अपेक्षा आहे, याच्यामध्ये मोठं कन्फ्युजन आहे. त्याचं कारणच असं आहे की आपण ज्याला राईट ऑफ वोट असं म्हणतो, मताधिकार असं म्हणतो, त्याला मराठीमध्ये शब्द आहे मतदान. आणि दान या शब्दाचा अर्थ असा होतो कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रामुख्यानं सहानुभूतीनं, दयेनं, धार्मिक कारणानं एखाद्याला वस्तू देणं. मग जे राईट आमचा आहे, अधिकार आमचा आहे, त्याचंच रूपांतर जर दानात झालं, ज्याच्याकडनं ज्या गोष्ट केल्याने आमची अपेक्षाच नाहीये, त्याला काहीतरी चिरीमिरी मिळाली तर त्याचा आनंद होईलच ना त्याला. मुळातच रचना आपली तीच गोष्ट शास्त्राची, तीच गोष्ट विज्ञानाची आहे. आज मी त्या गलगोटिया विद्यापीठातल्या एका रिसर्च स्टुडंटचा पेपर सगळ्यांनी पाहिला. काय व्हायरस म्हणे त्या थाळ्या आणि टाळ वाजवल्यानंतर त्या व्हायब्रेशन जात आहे, असा रिसर्च पेपर सगळ्यांनी म्हणून आपण कालच्या पाहिला. हे जे शास्त्र आणि विज्ञानाचं जे कन्फ्युजन आहे, याच्याशी ते जोडलेलं आहे. एका कॉन्फरन्समध्ये अशाच एक मॅडम आलेल्या होत्या आणि त्या मॅडम असं म्हणाल्या, त्यांनी ते
डब्या 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 आणल्या होत्या अशा. खूप डब्या होत्या. एका डब्यामध्ये ते फंगस कमी वाढलेले, जास्त वाढलेले, जास्त वाढलेले असं होतं. मी म्हटलं काय फरक केलात? त्यांनी सांगितलं की गोमूत्र टाकल्यानंतर हे फंगस वाढत नाहीत. मी म्हटलं, मॅडम मला हे सांगा की तुम्हाला कुठून सुचलं बाबा असं केलं पाहिजे? तर त्या मला असं म्हणाल्या, म्हणजे मी बसलो होतो आपल्यासारखंच पुढे, त्या मला असं म्हणाल्या, आम्हाला म्हणजे पुढे बसणाऱ्यांना, की "तू आम्हाला यासाठी सुचलं ते की वेदांमध्ये सांगितलं." आता प्रश्न आपला असा आहे की हे आपल्या घरांमध्ये पिढ्यानपिढ्या धान्यामध्ये गोमूत्र लावून धान्य साठवण्याची, लिंबाचा पाला साठवण्याची प्रक्रिया पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्यामुळे शास्त्र आणि विज्ञानातलं हे जे गोंधळ आहे तर आपल्याला हा असा वेगळा करायला पाहिजे. मला असं वाटतं, तुकोबा एका अभंगामध्ये असं म्हणतात, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण. पण आपण कोणी ऐकायला तयार नाही. तुकोबाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे, वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण. वेदामध्ये शास्त्र नाहीये आणि पुराणांमध्ये कुठलेही दिलेला संदर्भ हे काही प्रमाण मानण्याचं कारण नाही. याच्यावर एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की हे किती कन्फ्यूज आणि किती कठीण गोष्ट आहे. माझे एक सिनियर सहकारी, मी असं एक हे तुकोबाचं हे जे म्हणणं आहे, मी असं सांगितलं, चहाला गेलो होतो आणि ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक, संत साहित्याचे प्राध्यापक, म्हणे असा अभंगच नाहीये. मी म्हटलं अरे अभंग आहे सर. मग ते म्हणे कुठे दाखवा. म्हटलं आहे ना, ते गाथेमध्येच आहे. मी घरी पोहोचायच्या धावत धावत आले आणि तो मला म्हणजे दाखवा तुमचा अभंग. मग त्यांना मी दाखवला तो अभंग. मग ते खूप 5 मिनिटं शांत झाले. मला म्हणले, तुम्हाला अर्थ कळणारच नाही. मी म्हटलं असं का बरं तुम्हाला वाटतं की मला नाही कळणार? हे मी मुद्दामून सांगतो याच्यासाठी की शास्त्रीय दृष्टिकोन, शास्त्र, भौतिक विचार हा असा, मी त्यांना असं म्हणालो की बाबा ज्या अर्थी तुम्हाला कळते त्या अर्थी मलाही कळायला काय अडचण आहे, मलाही कळू शकतं ना. ते नाही तुम्हाला कळणारच नाही. त्यांना ते वेगळं काहीतरी म्हणायचं होतं. मला कळण्यासाठीच जी माझी बौद्धिकता आहे आणि त्यांची बौद्धिकता अशी वेगळी आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मी म्हटलं जर तुम्ही पीएचडी आहात, तुम्ही प्राध्यापक आहात, तसा मी पीएचडी आहे, मीही प्राध्यापक आहे, मलाही तुमच्या इतकंच कळू शकतं. त्यांनी 10 मिनिटं बोलायचं थांबवलं, गप्प बसले आणि ते नंतर निघून गेले. शास्त्राच्या बाबतीमध्ये, विज्ञानाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन, विरोधाभास आपल्याला दिसून येतो. वागसरांनी आम्ही मगाशी अशी चर्चा करत होतो की आज अशी परिस्थिती आहे की शिक्षण आणि प्रशिक्षण याच्यातला भेद आपण करायला तयार आहोत आणि म्हणून आपल्याला या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे आपल्याला, मला असं वाटतं. विज्ञानामध्ये जे दृष्टी आहे ना, विज्ञान एक दृष्टिकोन आहे आणि मगाशी म्हणून मी शास्त्र आणि विज्ञानाचा संदर्भ घ्यायचा प्रयत्न केला. भौतिक विचार ही एक वेगळी गोष्ट आहे. भौतिक विचारातली बाब भौतिक निरीक्षणांमधून, विश्लेषणांमधून आलेली तत्व ही समाजशास्त्राला कशी जोडायची? आजच्या काळातला मला वाटतं की आता एक जटिल प्रश्न आपल्या पुढे उभा आहे. कारण नाशिक शहरामधल्या इतक्या साऱ्या संघटना आपल्याकडे आहेत, पण आपण निवडकच लोक इथे आता आहोत. आणि मग आपल्याला घरी जाताना असं वाटतं की आता काही खरं उरलेलं नाही. भौतिक विचार आपल्याला समाजशास्त्रीय समजुतीसाठी सुद्धा तेवढाच परिणामकारक. या पुस्तकामध्ये खरं तर ते एक राहुल सांकृत यांनी एक त्याच्यामध्ये मांडणी केली. आपल्या सगळ्यांच्या अनुभवाची आहे, पण आपण वेगळ्या प्रकारे तो इथं विचार करूया. पाण्याची वाफ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 0 तापमानाला पाणी घोटतं, गोठणबिंदूच्या खाली गेलं की, आणि 100 डिग्रीला गेलं नव्हे, पाण्याची वाफ झाली त्याला आपण 100 डिग्री असं म्हणतो, डिग्री सेंटीग्रेड असं म्हणतो. जेव्हा आपल्याला शास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहिती येते की जर डिस्टिल वॉटर असेल, फक्त H2O बनलेलं पाणी असेल, तर 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत आपण त्याला
तापवायला सुरुवात केली, हळूहळू तापवायला सुरुवात केली, पाण्यामध्ये फक्त तापमान वाढत जात, 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री, 40, जेवढा ताप देऊ, जेवढं उष्णता देऊ, तस तसं तापमान वाढत 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 जातं. पाण्यामध्ये काही उकळी दिसत नाही, पाण्यात काय होतंय काही कळत नाही, नुसतं तापतंय. आणि मग 90 डिग्रीला आपल्याला असं वाटू शकतं, अरे काय किती वेळ पाण्याला तापवायचं, त्याला उकळी येईना, त्याला काय होईना. पण जसं 100 डिग्री टेम्परेचर होतं, तसं ते सर्वच्या सर्व पाणी वाफ होऊन निघून जातं. तसंच तीच गोष्ट जसं तापमान कमी कमी होत जाईल, 0 डिग्री गोठण बिंदूपर्यंत येईपर्यंत त्याचं काहीच होत नाही, फक्त थंड होत जातं. जसं 0 गोठण बिंदूला येतं तसं त्या पाण्याचा बर्फ बनतो. आता आपल्याला असा विचार करायला पाहिजे बघा, जे आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की काय होत नाही, आपल्या राबण्याचा काय फायदा नाही, आपण उगाचच राबतोय, आपलं कुणी ऐकत नाही. आपल्याला त्या जाळ जी उष्णता देण्याची जी प्रक्रिया आहे, स्पिरिटचा दिवा आपण प्रयोगशाळेमध्ये वापरला, तो तापता ठेवून 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान न्यावं लागेल, घेऊन जावं लागेल, तेव्हा त्याची वाफ होणार आहे. तोपर्यंत हे सगळं पाणी, समाजाचं पाणी, हे असंच संथ, असंच स्थिर, त्याला उकळी येणार नाही, काय होणार नाही. हा भौतिकवादी विचार, भौतिकशास्त्रातला प्रयोग, भौतिकशास्त्रातलं तत्व आपल्याला समाजशास्त्रामध्ये विचारात घेणं आवश्यक आहे. आता ही जी तत्व आहेत, अनेक तत्व आहेत. मी एक तुकोबाच्या एक अभंग तुम्हाला सांगतो, 3 मोठ्या माणसांचे 3 अभंग सांगतो, आणि मग मला जे म्हणायचंय ते आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. मुद्दाम म्हणून मी एक अभंग वाचून दाखव. करी अनेकांचा अपमान, खळ छळवादी ब्राह्मण, तया देता दान, नरका जाती उभयता. कारण तुम्ही या पुस्तकाचा विचार तुम्ही तुकोबा घेतलाय ना. तैसे झाले दोघा जना, मागे ती या यजमाना, जाळी येले वन, आपणा सहित कांचनी. मला पुढचं मी वाचणार आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. घडिता दगडाची नाव, घडिता दगडाची नाव, मूल क्लेश गेले वाया. घडता दगडाची नाव, मूल क्लेश गेले वाया, तरता नाही ठाव, बुडवी तारू तरतिया. चोरा धिंदला सांटा, तेने मारी येल्या वाटा, तुका म्हणे ताठा, हे तंत्र दोघे नाडती. हा अभंगाचा अर्थ मी स्वतंत्रपणे लिहिलेला आहे, पण मला वेगळं इथं तुमच्या पुढे सांगायचंय, मुद्दाम सगळा अभंग वाचून दाखवला. घडेता दगडाची नाव, मूल क्लेश गेले वाया. हा भौतिकशास्त्रातला सिद्धांत आहे. दगडाचे घनता पाण्यापेक्षा जास्त आहे, आणि म्हणून दगड पाण्यात बुडतो. त्याची नाव कशी तयार होईल? होणार नाही ना. हा भौतिक विचार आहे. हा तुकोबा सांगतात. तुकोबाच फक्त सांगतात असं नाही, तुकोबा सांगतात असं नाही, ज्योतिबा पुढे असं म्हणतात. हाच विचार सेम, काही फरक नाही. जप अनुष्ठाने पाऊस पाडती, आर्यका मरती जळाविना. त्याच्या पुढे असं म्हणतात, जळात बुडता गटांगळ्या खाती, प्राणास मुक्ती तळी वसे. मी एवढंच फक्त घेतो इथं. जळात बुडती गटांगळ्या खाती, जळ म्हणजे पाणी, पाण्यात बुडतात, गटांगळे खातात, ते पाऊस कसा पाडतील? जे तुकोबानं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांच्या अभंगात मांडला,
ते सांगण्यासाठी, विषमतेचं, शोषणाचं तत्व नाकारण्यासाठी तुकोबाने जे तत्व भौतिक शास्त्रातलं सांगितलं, तुकोबा एका ठिकाणी म्हणतात पर्जन्य पडे आपुल्या स्वभावे, तेच तत्व ज्योतिबा पण सांगतात, वेगळं नाही सांगत आहे. समाजातल्या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी आपल्याला भौतिकवादी विचाराचा उपयोग. गाडगे बाबा काय वेगळे सांगतात? रेकॉर्डेड अभंग गाडगे बाबांचा आपल्या सगळ्यांना माहिती, मुंबईचा. त्यांना बोलवलं होतं कशाला? सत्यनारायणाच्या पूजेला. बोलवलं सत्यनारायणाच्या पूजेला. गाडगे बाबांना सांगितलं 2.5 रुपयामध्ये जर बुडणारी नाव वर येत असेल तर यांनी समुद्राच्या त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या बोटी बुडालेल्या होत्या तिथं 2.5 रुपये काय असलं सगळं वाचावं आणि करोडो रुपयाच्या बोटीवरती काढाव्या. गाडगे बाबांना सुद्धा हाच विचार माहिती होता, वेगळा कोणता. तोच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत होता. आपल्याला भौतिक विचार वैज्ञानिक दृष्टिकोन राबवत असताना समाजामध्ये आपल्याला या माणसांनी केलेली जी मांडणी आहे याचा संबंध जोडता यायला असं मला. असं जर आपण करू शकलो तर आपलं म्हणणं अधिक नीटानं आपल्याला पुढे घेऊन जाता येऊ शकेल. हा दृष्टिकोन आपल्याला स्वीकारावा लागेल. अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील, म्हणजे तत्वज्ञानाच्या क्षेत्रात जाण्यापेक्षा. सरांचा आमचा मगाशी 1-2 मिनिटात एक विचार झाला असा. भौतिक शास्त्रामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण पाहिला. सेंट्रलिटी फोर्स, केंद्रीय शक्ती आहे. थोडं आपण सगळे त्या क्षेत्रातले लोक आहेत म्हणून मुद्दाम बोलतोय मी. केंद्रीय शक्ती आहे, ती समाजशास्त्रात असते का? असते ना. मॅडमने ते कुठल्या एका पुस्तकाचं ते विश्लेषण करताना त्या लेखिका असं म्हणतात की पुरुष घरातला सावलीचं झाड, शेल्टर ट्री म्हणून तिला संबोधतात, नवऱ्याला, पुरुषाला. त्या कुटुंबाचा तो पुरुष केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या भोवती ते सगळं कुटुंब फिरताना आजचं दिसतं आपल्याला पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये. पण आपल्या सगळ्यांच्या ज्यांचे केस पिकले त्यांच्या आज्या असं नव्हतं. आजी घरामध्ये ते कोपऱ्यात एक कोनाड्यामध्ये एक पत्र्याची पेटी आणि त्या पेटीमध्ये साखर गूळ ठेवलेला आहे. पाहुणे आल्यावरती साखर चहा करायचा. त्या कुलपाची चावी त्या आजीकडे असायची. त्या कुटुंबाची केंद्रीय शक्ती ती आजी होती. राजकारणामध्ये, समाजशास्त्रामध्ये, प्रदेशशास्त्रामध्ये, म्हणजे नाशिक शहराच्या परिसरातली सगळी गावं ही नाशिक शहर नावाच्या एका केंद्रीय शक्तीशी जोडलेली आहे. नाशिक शहर या सगळ्या गावांना, सगळ्या माणसांना नियंत्रित करते, सगळ्या अंगाने. त्यामुळे केंद्रीय शक्ती जी आपण भौतिक शास्त्रामध्ये पाहिली तीच शक्ती आपल्याला समाजशास्त्रामध्ये पण दिसत आहे. आणि म्हणून समाजशास्त्रीय समजुतींची उकल करताना आपल्याला भौतिक शास्त्राचा महत्वाचा दृष्टिकोन आत्मसात केलेलाच आहे आपण, तो त्याचा नियमितपणे अधिकाधिक नेटानं त्याची मांडणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मी मुद्दाम उदाहरणांवरती जास्त जोर देतोय. ते जे भटकंती शास्त्र नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये राहुल सांकृत यांनी एक छोटंसं एक उदाहरण मांडलेलं आहे. ते पोलमोरियन नावाच्या एका किड्याची ते उदाहरण सांग. ते असं म्हणतात की पोलमोरियन जो किडा आहे पाण्यातला, तो उपवास केला, त्याला उपाशी ठेवलं की तो बारीक बारीक होऊन होतो, कारण त्याच्या शरीरातलं तो अन्न खातो, अन्न वापरतो. आणि परत त्याला खाऊ मिळाला की तो मोठा मोठा होतो, म्हणजे वृद्ध होतो, पुन्हा तरुण होतो, पुन्हा वृद्ध होतो. म्हणजे खरं तर अवस्था 3 अवस्थांमधून जातो ना आपण, बाल्य, प्रौढ आणि वृद्ध. तर हा किडा मात्र तारुण्य आणि वृद्धत्व याच्यामध्येच उपाशी ठेवल्यावर तो त्याचा जीवनक्रम चालवतो आणि तो
जर पूर्ण जीवनक्रम पूर्ण केला त्याच्यापेक्षा अनेक साखळ्या तो पूर्ण करून जास्त दिवस जातो. म्हणजे उपवास केल्यावरती त्याचं जीवनचक्र, त्याची लाईफ स्पॅन वाढतो. पण मग माणसाला लागू पडतं का ते? ते माणसाला लागू पडत नाही. कारण ते असं म्हणतात की माणसाला सांगाडा आहे आणि त्या सांगाड्यामुळे ते तत्व काही माणसाला लागू पडत नाही. त्यामुळे भौतिक शास्त्रातले नियम आपल्याला मानवी शास्त्राला जोडताना सुद्धा काही विचार करायला पाहिजे, नाही तर मग त्याच्यामध्ये सुद्धा फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. कशासाठी अजून उपयोग आहे या सगळ्याचे? म्हणजे भौतिक शास्त्राची गरज काय? अलीकडे प्रामुख्यानं शिवरायांची आरती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काल आम्ही खूप प्रयत्न केला एका ठिकाणी आरती थांबवण्याचा, पण काही थांबला नाही. पण एका ठिकाणी मी बोलताना असं म्हणालो की बाबा, बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या म्हणजे शेवटची संविधान सभा झाली, त्याच्यामध्ये असं म्हणताय की भारतातली लोकशाही ही काही बाहेरून वगैरे आणलेली नाहीये. ते म्हणतात पुस्तकवाले माहित नाही, पण बाबासाहेब असं म्हणतात की भारतामध्ये लोकशाहीची पाळंमुळं भारतातच आहे. पण त्या लोकशाहीच्या त्या पाळंमुळांवरती माती पडलेली आहे शेकडो वर्षांची. पण ती पाळंमुळं कशात आहेत हे सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की पूर्वी इथं गणव्यवस्था होती. राजव्यवस्थेमध्ये सुद्धा जे लोक असायचे तिथले मंडळामध्ये, त्या मार्गदर्शन मंडळामधले, ते राजाला मार्गदर्शन करायचं आणि एक प्रकारे लोकशाही अल्प प्रमाणात का होईना राबवली जायची. शुद्धोधन हे संगहनाचे मुख्य होते. साधारणतः 2500 वर्षांपूर्वी किंवा 2000 वर्षांच्या आधी बुद्ध काळामध्ये भारतामध्ये गणव्यवस्था होती. गणव्यवस्था म्हणजे काय? तर वैशाली गणाचं एक उदाहरण आपण घेऊयात. वैशाली गणामध्ये जे कुळं होती म्हणजे साधारणतः 999 आणि त्या 999 कुळं जी आहेत, कुटुंब म्हणूयात आजच्या भाषेत, त्या प्रत्येक कुटुंबाचा एक प्रतिनिधी हा संघगणाचा प्रतिनिधी असायचा. आणि या संघगणाच्या संघगणांमधून गणाचा प्रतिनिधी असायचा आणि या गणांच्या प्रतिनिधीतून गण परिषदेचे सदस्य निवडले जायचे. आता हे गण परिषदेचे सदस्य जे आहेत हे निवडताना लोकशाही प्रक्रिया राबवली जायची. आपल्यापैकी काही लोकांना जरूर माहिती असेल ते छंद आणि शलाका. छंद म्हणजे मत, मगाशी आपण थोडी चर्चा केली, आणि शलाका म्हणजे मत नोंदविण्याच्या काठ्या. एक लाल काठी असायची, दुसरी काळ्या रंगाची असायची, एक नाही म्हणण्यासाठी आणि एक होय म्हणण्यासाठी. याच्या माध्यमातून गण परिषदेतल्या सदस्यांची निर्मिती व्हायची, नियुक्ती व्हायची, म्हणूया ती निवड व्हायची. आणि गणाचा मुख्य त्याला गणपती म्हणतात. गणाचा मुख्य जो आहे तो कोण आहे? गणपती आहे. हा गणपती प्रचंड शक्तिशाली आहे, त्याच्या आज्ञेनं सगळं चालत आहे. निवडलेला तो जे गणसभेतला जो गणपरिषदेचा सदस्य आहे, एकदा निवड झाल्यानंतर ती नियुक्ती आहे. ती नियुक्ती म्हणजे असा उत्सव असायचा. आणि त्याच्यातला महत्वाचा उत्सव काय असायचा? तो जो गण परिषदेचा सभासद निवडला गेला, त्या वैशालीच्या पुष्करणीमध्ये त्याची शाही अंघोळ असायची. एकदा वैशालीच्या त्या पुष्करणीमध्ये त्याने आंघोळ केली की तो प्रमाण मानला जायचा. एक प्रकारचा आजच्या काळातला शपथविधी मानता येऊ शकेल त्याला, त्यावेळेचं कर्मकांड. लोकशाही अशा प्रकारे राबवली जायची आणि तो गणपती आहे तो अशा प्रकारे एक मुख्य माणूस म्हणून काम करत. आज आपण गणपती समाजात कसा आहे त्याचा ना आपला काय संबंध उरलाय? लोक आता
कोणाकोणाला तो पावतो, कोण कोण नर्वस बोलतं. आपल्यापासून कोसो मैल तो गणपती गेलेला आहे. त्या गणपती मग आपण आता अंधश्रद्धा, निर्माल्य गोळा करणे वगैरे ह्या कामाला आपण लागलो. त्याची वस्तुस्थिती काय आहे? त्याचं भौतिक काय आहे? भौतिक विचार काय त्यातला? तो गणपती त्या समाजाचा मुख्य माणूस होता. त्या समाजाचा पालन करणारा माणूस होता आणि म्हणून त्याच्याकडनं त्या समाजाची अपेक्षा होती. आज आपण ती परात्मिक केली, आपण त्याची पारलौकिक केली, आपल्यापासून तो तुटला. भौतिक विचार, ऐतिहासिक भौतिकवादी विचार केल्याशिवाय आपल्याला ह्या आपल्या आदिमानवांचं आपल्याशी नातं जोडता येणार नाही. मगाशी मी जो विषय काढला होता तो असा की जशी गणपतीची आपण आरती करतो, म्हसोबाची करतो, आपल्या एखाद्या आईची करतो, तशीच आपण आता शिवरायांची पण आरती करायला लागलो. 2,500 वर्षाच्या गणपतीची आपल्याला माहिती मिळवायला कठीण गोष्ट आहे. पण शिवराय, संभाजी, छत्रपती संभाजी, छत्रपती शिवराय हे तुमच्या माझ्यासारखे चालते बोलती माणसं, ती आपल्यापासून अशी तोडायचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण हे कोड सुटेल कसं? याच्यासाठी आपल्याला भौतिकवादी विचार करावा लागेल, ऐतिहासिक दृष्टिकोन घ्यावा लागेल. ऐतिहासिक भौतिकवादाचा दृष्टिकोन घेतल्याशिवाय हे कोड सुटणार नाही. आपल्याला सांगावं लागेल लोकांना की बाबा, फुल्यांनी, ज्योतिबा फुल्यांनी खंडोबा, म्हसोबा, भैरोबा आमचे पूर्वज होते, माणसं होती, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही मात्र काय करतो, त्याला म्हसोबाला कोंबडं का, बकरं का, काय काय करतात. पण हे सोडवण्यासाठी फुल्यांनी कोणता दृष्टिकोन घेतला? ज्योतिबा फुल्यांनी भौतिकवादी दृष्टिकोन घेतला. त्या आपल्या पूर्वजांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न केला, बळीला आपल्या बरोबर जोडण्याचा प्रयत्न. त्यामुळे हा दृष्टिकोन घेतल्याशिवाय म्हणजे फक्त की काहीतरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपण असा भेद करून ते मिटणार नाही. ते असं करून ते मिटणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्याशी वास्तवात जोडावं लागेल एकमेकांना. वास्तवात जोडल्याशिवाय आपल्याला हा प्रश्न सोडवता येणार नाही. कॉम्रेड शरद पाटलांनी तुम्हा आपल्या सगळ्यांना ज्ञात, एवढी पुस्तकं लिहिली, हेच काम केलेलं आहे, हेच उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पुरारावात म्हणजे पुष्कर मधली पुष्करणी आहे, ते पुरारावा त्या पुष्करणीमध्ये आंघोळ करतो आणि मग तो त्या गणाचा गणबंधू बनतो आणि उर्वशी बरोबर लग्न करतो आणि तिथला राजा बनतो. हे दाखवण्यासाठी भौतिक गोष्ट जी आहे ती गोष्ट म्हणजे तिथली पुष्कर. त्यामुळे आपल्याला भौतिक दृष्टी घेतल्याशिवाय, भौतिकवादी विचार केल्याशिवाय आपल्याला या जो गुंता झालाय असं आपल्याला वाटतं, निराशा आली असं वाटतं, त्याच्यातून बाहेर पडता येणार नाही. आपल्याला हे जे वेगवेगळ्या अंगानं, मी मुद्दाम असं थोडं विस्कटलेलं बोलतोय, उदाहरणाच्या सहाय्यानं बोलतोय की आपल्याला वेगवेगळ्या अंगानं हे जे अडचणीत सापडल्या, वेगवेगळ्या अंगानं आपली कोंडी झाली आपल्याला असं वाटतंय, वेगवेगळ्या अंगानं आपल्याला बंदिस्त झालोय असं वाटतंय, आकुंचन पावलंय असं वाटतंय, बारीक झालेलं आहे असं वाटतंय. हे सोडवण्यासाठी आपल्याला वैचारिक मांडणीच करावी लागेल, त्याच्या तळालाच जावं लागेल. दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. दुसरा कोणताच पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही. त्याला माझं अजून एक महत्वाचं म्हणणं असं आहे, हे सगळं करत असताना म्हणजे आपण जी इथं 146वी ही जी व्याख्यानाची योजना केलेली आहे, ही योजना याच्यासाठी महत्वाची आहे की ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया, ज्ञानप्रसाराची प्रक्रिया खंडित झाली, एकदम कोंडीत सापडली आहे आणि म्हणून आपल्याला ही निराशा आली. याचं मूळ कारण हे आहे, आपल्या आसपासच्या माणसांना आपण सांगायला गेलो, हे बोलतोय,
ते त्यांना लगेच पटत नाहीये. का पटत नाहीये? ते न पटण्याच्या मागे जे मूळ आहे, ते मूळ ही त्याचं असं आहे की त्याची ही समजूत, त्याच्याकडे जी माहिती मिळते, ती त्याची मांडणी, ती त्याचं काय म्हणा त्याचं ते शिक्षण, ते शिक्षणाने जे काम करायला पाहिजे होतं ते काय झालेलं नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला ही कोंडी झाली असं वाटतं. ती कोंडी सोडवायची असेल आपल्याला, तर आपल्याला पूर्णपणे भौतिकवादी दृष्टी घेऊन कुठलाही म्हणजे तडजोड न करता, आपण बऱ्याच वेळा तडजोड करतो, म्हणजे मला माफ करा, गणपतीला गणपती न म्हणता आपण फक्त निर्माल्य गोळा करतो, त्याचा काही उपयोग नाहीये. आपण त्याच्याच कामाला आपण सहकार्य करतो अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती आहे ना. आपलं काम आहे, काय काम आहे आपलं? गणपती काय आहे याच्याबद्दल समजूत विकसित करणं आपलं काम आहे. पण आपण पर्यावरणीय दृष्टिकोन सांगतोय असं दाखवून आपण कळत न कळतपणे त्यांना साथ करतोय. तीच गोष्ट आपण पुढे घेऊन जातो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तडजोड न करता, कोणत्याही प्रकारे माणसं कमी झालीत काहीच विचार न करता, मला असं वाटतं की ह्या तळाच्या गोष्टीलाच आपल्याला भर द्यायला पाहिजे. तिथंच आपण काम करायला पाहिजे. ते जर काम केलं तर 2चे 4, 4चे 8, 8चे 16 वगैरे आपण पुढं आपण जाईल. पण आपण म्हणून आपल्याला ज्ञाननिर्मिती, ज्ञानाचा प्रसार, भौतिकवादी विचाराची मांडणी आणि ते त्याच दरानं पुढे घेऊन जाणं असं केलं तरच आपल्याला ही जी मरगळ वाटते, बारीक झालोय आपल्याला वाटतंय, ती गोष्ट आपल्याला सोडवता येईल असं मला वाटतं. आता तुम्हा सगळ्यांचाच अनुभव आहे की हे पुढे जात नाही, पण ते मागं येतंय, ते पुढे न्यायला दुसरा मार्ग नाहीये. आपण जर तडजोड केली तर आपण त्याच्यात मिसळून जातो. त्याचं कारण असं आहे की ज्याला आपल्याला नाही म्हणायचंय, ज्याला आपल्याला टाळायचंय, ज्याचा आपल्याला त्याग करायचा आहे, ते आपल्या सभोवताली हवेसारखं. जसं आपण हवा घेतोय, आपल्याला ऑक्सिजन हवा आहे, पण त्याच्याबरोबर धूळ आणि व्हायरस सुद्धा जाणार. त्याच्यामुळे हे सगळं आपल्या आसपास आहेच. ते गाळून घेण्याचं काम आपल्याला करावं लागेल. म्हणजे कसं बघा, मी आल्यापासून इथं तुम्हाला धन्यवाद असा शब्द वापरलेला आहे. कारण धन्यवाद हा विषमताग्रस्त आहे. मी प्रेम असा शब्द वापरतो. आपण म्हणजे याच इथंच आपण असे पण कार्यक्रम मी पाहिलाय. आपल्याला इतकी सवय होते त्याची, आपल्याला इतकी सवय होते की आपण ते प्रमाण मानायला लागतो आणि त्याच्याप्रमाणे आपण मार्गक्रम करायला. आपण आपलं अस्तित्व आपलं कधी विरून गेलंय हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून आपण इथं जे बसलेली माणसं आहेत, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी पहाडासारखं, जसं गाडगे बाबा पहाडासारखे होते, जसे ज्योतिबा पहाडासारखे होते, तुकोबा पहाडासारखे होते, तसं आपल्याला प्रत्येकाला तेवढ्याच पहाडासारखं काम करावं लागेल. काम करायला म्हणजे दररोज झेंडा घेऊन असं नाहीये. आपल्याला उभं राहावं लागेल. मी तिथं आहे, मी तिथून हलणार नाही. आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या कारणानं तडजोड करतो. बऱ्याच वेळेला मग माझी मुलगीच म्हणते, माझी आईच मला असं म्हणाली, माझा मित्र तसा करतोय, तो नाराज होईल, माझ्याकडे कार्यकर्ते येणार नाहीत, मी निवडून येणार नाही. या कारणानं आपण ह्या मुख्य विचारापासून माहिती असला तरी हळूहळू पसरत नाहीच होऊन जातो. त्यामुळे आपल्या सगळ्यांना या विचारामध्ये तडजोड करून जमणार नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे, मी त्याच्यात तडजोड करीत नाही. मी स्वतःच नाही करीत. मला दुसरं आपल्या सगळ्यांपुढे अपील असं करायचं आहे, विचाराचं काम, चळवळीचं काम आणि राजकारण हे दोन भिन्न गोष्टी आहेत. चळवळीतून जर कोणाला असं वाटत असेल की मी निवडून येईल, भारतामध्ये लोकशाही आहे आणि मतं मोजण्याचं काम आहे, त्यामुळे चळवळीत असलेला माणूस जर कोणाला निवडून यायचा असेल, ती फार कठीण गोष्ट आहे.
राजकारणातून चळवळ चालेल असं जर कोणी म्हणत असेल तेही अवघड गोष्ट आहे. त्यामुळे चळवळ ही स्वतंत्र गोष्ट आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे तडजोड चालत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती. आणि राजकारणामध्ये, संसदीय राजकारणामध्ये वाटेल तेवढी तडजोड करावी लागते. जो तडजोड करीत नाही तो निवडून येणार नाही, आणि निवडून येतो तो तडजोड करावी लागते. तडजोड केल्या चळवळ चालत नाही. त्यामुळे आपल्या पुढे एक महत्तम गोष्ट अशी आहे की जो विचार आपण घेतलाय त्या विचाराशी आपल्याला म्हणजे अगदी पहाडासारखं त्याच्याशी बांधील राहावं लागेल, तरच ही गोष्ट जी आपल्याला वाटतंय ते घडेल. हा विचार आपल्याला पुढे घेऊन जात आहे. विचार माहिती मुद्दाम सांगत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात मी जास्त रमत नाही. आता मला अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची ती अशी, आपण सगळेजण माणसं आहोत. मी मुद्दाम ही चर्चेसाठी विषय तो आपल्या पुढे ठेवतोय. आपण माणूस आहोत. माणूस का आहोत तर आपण सगळ्यांनी विचार केला, मी फक्त चर्चेसाठी ठेवतोय. माणूस आहोत त्याच्यासाठी अनेक आपल्या आसपासचे लोक आपल्या आसपासच्या लोकांना काय काय सांगतात. पण मला असं वाटतं, बघा, मी विचार केलाय ते तुमच्या पुढे ठेवून पाहतो. आपल्या सगळ्यांना, म्हणजे ज्याला माणूस म्हणतोय त्याला, जर अंधारातून जर सूर्य उगवला पाहिला, सूर्याचा प्रकाश चेहऱ्यावर पडल्यावरती आपला सगळ्यांचा चेहरा हा फुलतो, हसू येतं. आपण एखादं 2-3 वर्षाचं पोरग गोड गोड बोलत असेल तर आपल्या सगळ्यांना त्याच्याविषयी प्रेम वाटतं, चेहऱ्यावरती आनंद होतो. भूक लागल्यावर जेवण मिळालं तर चेहऱ्यावरती हसू येतं. आनंदाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना हसू येतं. इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांना येत तसंच होतं. बाहेरच्यांना पण तसंच होतं. ज्यांना आपण वेगळे माणसं म्हणालो त्यांनाही तसंच होतं. जगभरातल्या प्रत्येक माणसाला आनंदाच्या प्रसंगी त्याच्या चेहऱ्यावरती हसू येतं. तसंच त्याच्या विरुद्ध दुःख झाल्यावर, खरं तर दुःख वेदना झाल्यावर माणसाचा चेहरा दुःखी होतो. पण वेदना 2 प्रकारच्या असतात. एक दुःखकारक वेदना असते आणि दुसरी वेदना असते आनंददायी असते. बाळाच्या जन्माच्या वेळी आईला झालेली वेदना असते, पण ती दुःखकारक नसते. पण ठेच लागल्यावर जी वेदना होते ती दुःखकारक असते. जेव्हा दुःखकारक वेदना माणसाला होते तेव्हा त्याला दुःख होतं, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मला असं वाटतं या जगातल्या काळ्या गोऱ्या प्रत्येक देशातल्या, प्रत्येक वर्णाच्या, प्रत्येक जातीच्या माणसाच्या दुःखाच्या प्रसंगी फक्त अश्रूच येतात, दुसरं काही नाही होत. ज्याला कोणाला दुःखाच्या प्रसंगी आनंद होतोय, हसू होतं, त्याला आपण विकृत म्हणतो, त्याला माणूस म्हणत नाही. ही माणसाची, मला असं वाटतं, मानवता व्यक्त करणारी मूलभूत गुणधर्म आहे, मूलभूत गुणधर्म आहेत असं मला वाटतं. पण प्रत्येक माणसाची हे गुणधर्म व्यक्त करण्याची पद्धत सारखी नसते, त्याची व्याप्ती सारखी नसते. तर पद्धत सारखी असते, व्याप्ती सारखी नसते. काही माणसांना हे सगळं स्वतःपुरतच होतं. काही माणसांना आपल्या पोरं बाळ, बायको, आई वडील, कुटुंबापुरतं होतं. काही माणसांना आपल्या जातीपुरतं होतं. काहींना आपल्या देशापुरतं होतं, समाजापुरतं होतं. तथागत गौतम बुद्ध नावाचा माणूस असा होता, ज्याची ही दुःख आणि मानवी मूल्याची आहे, दुःख आणि आनंदाची, याची व्याप्ती समग्र मानवाप्रती होती. आणि म्हणून तथागत गौतम बुद्धाला आपण जगातला महत्तम माणूस मानतो. त्याचं महत्तमता यशामध्ये आहे. माणसाच्या दुःखाच्या प्रती त्याने जी खोलात जाण्याची कृती केली ती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला जेव्हा या दृष्टिकोनाचा, आपण भौतिकवादी दृष्टिकोनाचा विचार करतो, तेव्हा त्या विचाराला, जेव्हा मानवतेची जोड असते, या मानवी मूल्यांची जोड असते,
तेव्हाच त्याला मूल्य प्राप्त होतं, तेव्हाच त्याला नैतिकता प्राप्त होते. नाही तर मग हे सगळे निसर्गातले शोध, निसर्गातल्या समजुतीचे शोध, तत्वांचे शोध, हे सगळे माणसाच्या उन्नतीसाठी पूरक न होता की माणसाचा नाश घडवून आणायला उपयोगी ठरतात. आणि त्याचीच उदाहरणं घेऊन लोक आपल्याला भौतिकवादी विचाराला कोचण्याचं काम करतात. आणि म्हणून आपल्याला पुढची जी गोष्ट आहे, मानवी मूल्यांची गोष्ट आहे, ती मला अधिक महत्वाची वाटते. म्हणून तर बाबासाहेब असं म्हणाले होते ना, बुद्धही असं म्हणाला होता की शिक्षण हे महत्तम असलं तरी शिलाशिवाय शिक्षणाला मूल्य नाही. शील म्हणजे काय मग दुसरं? हेच ते मानवी मूल्यांची जोपासना करणं. त्यामुळे भौतिकवादी दृष्टिकोनाचा विचार करताना मानवी मूल्यांचा विचार सोडून आपल्याला चालणार नाही, त्याच्यापासून दूर होऊन चालणार नाही. जी माणसं भौतिकवादी विचार करताय पण मानवी मूल्यांपासून फारकत घेताय, ती माणसं मानवी मूल्यांच्या मार्गाने न जाता अनेक वेळेला विध्वंसक मार्ग, माणसाला नष्ट करणाऱ्या मार्गाने जातात. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीचाही प्रामुख्याने विचार करावा लागेल. आणि म्हणून सर्व प्रकारचे अभ्यास, सर्व प्रकारचं शिक्षण, सर्व प्रकारच्या चळवळी, त्यांची अंतिम अवस्था कोणती असेल, ती म्हणजे शहाणपणाची अवस्था. जेव्हा आपण मगाशी वात्सऱ्यानं आम्ही चर्चा करत होतो, तो वेगवेगळ्या पदांवर पोहोचलेले लोक, विशेषतः IAS अधिकारी, कसल्या परीक्षा देऊन पास होऊन जात आहेत, किती श्रम करून जात आहेत. आपण फेटे बांधून त्यांना गावात किती लोक डोक्यावर नाचवत आहेत. आणि एकदा खुर्चीवर बसल्यावर काही अपवाद असतील, पण आपण काय ऐकतो सध्या? कारण जो शेवटचा मुद्दा जो आहे मानवी मूल्यांचा, तो कुठं आहे? तो शहाणपणा आहे, तो कुठं आहे? आणि म्हणून हे जे भौतिक आहे, याला मानवी मूल्यांची जोड, शीलाची जोड दिल्याशिवाय त्याचं फलित मानवी मूल्यांकडे जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक बाबीमध्ये शेवटी या शहाणपणाच्या बाबीकडे जावं लागेल, तरच आपल्याला या भौतिकवादी दृष्टिकोनातून जो विचार आपण करतोय त्याचं फलित होईल. अन्यथा मग नुसतंच काहीतरी अजून काहीतरी होईल ज्याची आपल्याला माहिती आहे. किती वेळ आपल्याकडे आहे? नाही, विषय आता मोठा विषय किती पूर्ण नाही होणार, तर सुरू होणार आहे. हा, हे खरं तर ही माणसं इथं बसलेली सुरुवाती म्हणजे एक याच्यातलीच माणसं आहेत. त्यामुळे मी वेगळं बोलतोय असं माझा अजिबात दावा नाही. म्हणजे माझा अजिबात असा दावा नाही की मी वेगळं काहीतरी सांगतोय, अजिबात नाहीये. पण मला हे एकत्र जोडून बघायचंय, हे एकत्र जोडून बघायचंय की कारण काय झालंय आता, की चार्वाकापासून ते आपल्यापर्यंत भौतिक विचार करणाऱ्या माणसाला नीतिमूल्यांच्या आधारावरती टोचण्याचं काम केलं जातं. आणि ती नीतिमूल्य आहेत का हे तपासल्यावर त्याच्यात काहीच नीती नाही, मूल्य पण नाही. ती नीती जी आहे त्याला मूल्यच नाहीये, पण त्याच्या आधारावरती कोचण्याचं काम आपल्याला लोक करताय. तेव्हा आपल्याला याची बारकाव्याने चिकित्सा करायला पाहिजे, हे आपल्याला एकत्रितपणे जोडायला पाहिजे. म्हणून मी ते जोडण्याचा प्रयत्न करतोय. हा जो विचार आहे, म्हणजे भौतिक विचार आहे, हा विचार घेऊन जर आपण चिकित्सा करायला लागलो, विचार करायला लागलो, तर आपल्याला अनेक गोष्टींचे अर्थ लागायला मदत होते. ती जर आपण गोष्ट घेतली तर आपल्याला मानवी मूल्यांची जोपासनाची गोष्ट आपल्याला करता येते. मी काही मागचे वर्ष, खरं तर 10 एक वर्षापासून तुकोबाच्या अभंगावरती थोडं लक्ष केंद्रित केलं, त्या अभंगाचे अर्थ लावायचे. मगाशी मी तुम्हाला उदाहरण एक सांगितलं. तुकोबाचे अभंग जेव्हा आपण अर्थ लावायला घेतो किंवा संतांच्या अभंगांचा अर्थ लावायला घेतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्या साहित्याचे अर्थ आपण ज्या परिप्रेक्ष्यामध्ये लावतो
किंवा जे आपल्या डोक्यात भरलंय त्याच्याप्रमाणे लावतो. त्याच्यामुळे ती जे मांडणी आहे त्याचा आपण गैरअर्थ काढतो. ते मला शब्दशः आठवत नाहीये, पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शब्दशः मला तो अभंग आठवत नाही, पण मी त्याचं विश्लेषण तुमच्या पुढे मांडतो. तो अभंगाचं स्वरूप असं आहे की राजहंस जो आहे, राजहंस आणि कावळा, त्या अभंगामध्ये 2 पक्ष्यांची वर्णन आले. तो खूप असं वेगळ्या प्रकारे ते मांडलं. तर मी अनेक ती तथाकथित ग्रंथ पुस्तकं वाचले. त्याच्यात त्यांनी अर्थ सांगितलाय असा की राजहंस असतो म्हणून त्याला मोती खायला मिळतं आणि कावळा तो जनावरांची ढोकरं फोडतो. म्हणलं झालं असं कसं काय असू शकतं? मी त्या बारकाव्यानं त्याचा विश्लेषण करायचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की या अभंगाचा अर्थ लावायचा असेल, नव्हे संपूर्ण तुकोबा समजून घ्यायचा असेल, तर तुकोबाच्या काळातली व्यवस्था समजून घ्यायला पाहिजे. तुकोबाचा काळ समजून घ्यायला पाहिजे. तुकोबाच्या समाजातून आले ते समजून घ्यायला पाहिजे. मग आपल्याला असं कळतं की तुकोबा शेतकरी कुटुंबातले आहेत. देऊचा परिसर शेतीवर चालतो. तिथं बैल आहेत. बघा, तिथं बैल आहेत, तिथं शेती आहे, तिथं आऊत आहे आणि मग मी शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे ना. मग माझ्या लक्षात आलं, अरे मी लिंबाच्या झाडाखाली उन्हाळ्यात काही गोट्या लिंबोळ्या खेळायचो, तेव्हा तिथं बैल बांधलेले असायचे, म्हैस गाई बांधलेल्या असायची आणि त्याच्यावरती कावळे येऊन बसायचे आणि ते कावळे त्या बैलाच्या डोबरावर, म्हणजे जिथं खुबा त्याचा वरती येतो तिथं असं उंचवट्याची हाडं असतात, म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी, नवीन पोरांसाठी. त्याच्यावर ते कावळा बसायचा, मेघाथासाठी कावळा बसायचा आणि कावळा त्या कातडं फोडून रक्त काढायचा. तो आपल्यातल्या बऱ्याच जणांनी पाहिला असेल. कातडं तोडून तरी त्या बैलाला कळायचं नाही, कारण ते हाडावर असायचं. आणि मग आमच्यासारखी पोरं, म्हातारी माणसं त्या लिंबाच्या झाडाखाली बसलेली, आजी, काकी, चुलती आमची, त्या पाहिलं की मग दगड फेकून मारायच्या त्या कावळ्या. जेव्हा त्या अभंगाचा परात्मिक अर्थ शोधायला जातो आपण, ते असलं काहीतरी शोधतो. पण जेव्हा आपल्याला ती वस्तुस्थिती माहित असते त्या काळाची, तेव्हा कळतं आपल्याला की तुकोबा ते नाही सांगत. तुकोबा हे सांगतात की कावळा एवढा धीट पक्षी आहे, तो जवळ येतो, बरोबर, आणि ते बैलापाशी बसून त्या बैलाचं ढोबर फोडतो, त्याचं रक्त, जित्या बैलाचं रक्त शोषतो. अभंगाचा बराच विस्तार आहे, मी ते लिहिलंय, तुम्हाला पाहिजे असेल ते पाठवेल. ते माझा अभंग पाठ नाही. पण प्रश्न मला हे इथं मुद्दाम सांगायचा आहे की तो जो काळ आहे, त्या काळातली भौतिकता समजून घेतल्याशिवाय त्या साहित्याचा अर्थ आपल्याला नीटपणे लावता येणार नाही. आणि त्या साहित्याचा अर्थ नीट लावला नाही तर तुकोबा आपल्या हातातून कधीच लांब निसटून गेले, ते आपल्याला हातात परत येणार नाही. म्हणून भौतिकवादी दृष्टिकोन घेऊन त्याचं विश्लेषण आपल्याला करायला पाहिजे. तरच ही गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जात आहे. कारण हे सगळ्या गोष्टी आपण एकत्र केल्याशिवाय, म्हणजे आपण इतिहास बाजूला सारून, तत्वज्ञान बाजूला ठेवून पुढे जाता आपल्याला इथं येणार नाही. आणि आहे तसं घेऊन आपण वेगळं राहू शकत नाही. ह्या गुंत्यातून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर या सगळ्याचा भौतिकवादी दृष्टिकोनातून आपण त्याचं विश्लेषण करून लोकांच्या पुढे ठेवावं लागेल. आणि ही अत्यंत दीर्घ प्रक्रिया आहे, लांब प्रक्रिया आहे, ती आपल्याला चिरंतनपणे चालवावी लागेल. दुसरी एक गोष्ट मला आपल्या सगळ्यांपुढे मुद्दाम सांगायची. मगाशी मी असं म्हणालो की आपण असं करतोय सध्या की आपण ह्या सगळ्यात आहे, पण आपले लोक जे आहेत, आपले लोक म्हणजे कोण,
आपली जोडीदार म्हणजे नवरा किंवा बायको आणि मुलं यांना आपण याच्यापासून दूर ठेवतोय. मागच्या महिन्यातली गोष्ट सांगतो. नाही, एक 2-3 महिने झाले असतील. ओतूरला सावित्रीमाईंनी स्वतः शाळा सुरू केली त्या डुमरे पाटलांच्या बरोबर. माहिती असेल आपल्या बऱ्याच जणांना किंवा सगळ्यांनाच माहिती असू शकेल. त्या शाळेत आम्ही तिघ जण गेलो होतो. तिथे डुमरे सर नावाचे सर आहेत. तर एक 5-10 मिनिटं बोलल्यानंतर त्यांच्या डोळ्याला पाणी यायला लागलं. एकदम एकदम नाराज झाले. मी म्हटलं, "काय झालं सर? असं तुम्ही काय एकदम अस्वस्थ झाले? पहिल्यांदाच भेटलो होतो आम्ही त्यांना." म्हणे, "सर, कारण डुमऱ्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, की कोर्टात केसेस चालल्या, ते सत्यशोधकी लग्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या त्या समाजातली ती माणसं अस्वस्थ." ते म्हणे, "माझा मुलगा, त्याचं लग्न ठरलंय. तो म्हणतोय, की हे जे काही समाजात ज्या प्रकारे चालू आहे, तसं मला लग्न करायचंय आणि बापाला असं वाटतं, की आपण जे काही डुमरे फॅमिलीमध्ये इतक्या दिवस सत्यशोधक पद्धतीने जे केलंय, तसं झालं पाहिजे. पण त्याची आई, तो आणि बाकी लोक काही ती मानायला तयार नाहीत. म्हणून त्याला त्यांच्या डोळ्याला पाणी येतंय." आपण असं कसं करू शकतो, की आपण एक वेगळं राहू आणि आपली बाकी सगळे जोडीदार, आपले सगळे सवंगडी दूर वेगळ्या विचारात राहतील आणि तरी हे सगळं बरोबर चाललंय, असं कसं काय होईल? असं नाही होणार. त्यामुळे जी मुलं आता एकटे एकटे आलेत, जेव्हा दुकटे होतील तेव्हा दोघांनी यायचं. तर ते त्याचं काहीतरी होईल. नाहीतर मग नुसतंच आपण जगात सगळं झालं पाहिजे, मी त्याच्यात आहेच आपण, पण मग त्याची चर्चा आपल्याला, पण त्याचा तुटवडा होतो का? तोटा होतो का? आता भौतिकवादी जगायचं तसं जड आहे कुटुंबांमध्ये आपल्या ना, पण जगता येतं असा आपल्या बऱ्याच जणांचा अनुभव असेल. जगता येतं. म्हणजे आम्ही तिघं बरोबर आहोत इथं आता. कल्पना आहे. आमच्या दोघांची मुलगी गाथा आहे. तिचं नाव गाथा आहे. मुद्दामून सांगतो मी, सांगण्याची गोष्ट म्हणून सांगतोय. आम्ही तिघं कधीही कोणाच्याच, माणसाच्या सुद्धा कोणाच्याच पाया पडलेलो नाही. कोणाच्याच मी विचारपूर्वक बोललोय, काहीही असो, पाया नाही पडायचं. आपण जर माणूस आहोत, सक्षम म्हणू इच्छितो, तर तेवढं सगळ्यांना मूल्य मिळालं पाहिजे. आम्ही कधीही, आपल्या सगळ्यांचे ब्राह्मण मित्र आहेत, इथं पण असू शकतात. माणूस म्हणून त्यांचे संवाद सगळ्यांशी आहे. पण कधी ब्राह्मण म्हणून त्यांच्याकडे आम्ही गेलेलो नाही. कधीच. आम्ही तिघं कधीही सोनाराच्या दुकानात गेलेलो नाही. हे सांगण्याची गोष्ट आहे. म्हणजे मी इथं आलोय, म्हणजे असं होऊ शकतं की हे गप्पा मारत आहे तुमचं काय चाललंय. आजपर्यंत कधीही आम्ही तिन्ही गोष्टी केलेल्या नाहीत. तुम्ही म्हणाल असं का केलं? सोनाराकडे जायला काय अडचण येते? तर बहुती गोष्ट आहे. नाही, तसं नाही ते. गाडगे बाबा 2 कारणाने गाडगे बाबा बनलेत. एक कारण, त्यांचे वडील दारुडे होते. दारू पिऊन पिऊन मेले आणि ते लहान असताना बाळ मामाकडे गेलं आणि मामाची 50-60 एकर शेती हा डेबूजी नेटानं करू लागला. मामाचं उत्पन्न वाढलं आणि मामाने काय करावं मग? घाल गाव जेवण, कर, तेव्हा काय सत्यनारायण होताच की, घाल जागरण, घाल गोंधळ, कर मोठं लग्न, असा मोठेपणा करून कर्जबाजारी झाला आणि सावकारानं सगळी जमीन लाटली. मग गाडगे बाबाच्या लक्षात आलं, की हे जे मागं लागलेलं आहे ना 2 माणसांच्या आपल्या समाजाच्या, याच्यातून या माणसांना सोडवल्याशिवाय आपली मुक्ती नाही, आपली सुटका नाही. सोनं त्याचं प्रतीक आहे. ज्योतिबानं एक 5-6 शब्दात या सगळ्याचा सार सांगितलाय. तेवढं फक्त सांगतो आणि आम्ही का असं म्हणतोय याचं तुमच्यापर्यंत पोहोचल. ज्योतिबा असं म्हणाले, शूद्र ऋणको, भट्ट धनको. मी परत रिपीट करतो. शूद्र ऋणको, भट्ट धनको. कर्ज कर्ज शेतावर काढले, भोजन जातीला घातले.
फक्त सत्यशोधकी लग्न म्हणजे ब्राह्मण बोलवायचं असं नाही. नाही हो, तसं नाही, ते तसं नाहीये. हे जे कर्ज काढून जातीला भोजन घालणं आहे ना, हे कर्जबाजारी होण्याचं कारण आहे. हे ज्योतिबा सांगताय आपल्याला. आपण सत्यशोधकी म्हणजे आपले अनेक सत्यशोधकी मित्र आपले आहेत. सत्यशोधकीचा फक्त तेवढाच अर्थ घेऊन बाकीचं सगळं डांग करताय. असं कसं चालेल? अर्धे अर्ध आपण घेतोय, अर्ध बाबासाहेबांच्या बाबतीतही तसं आहे. येवल्याच्या सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले होते, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही सम्यक समतेचे शत्रू आहेत. आपण ब्राह्मणशाहीच्या बद्दल बोलतोय, पण भांडवलशाही बद्दल बोलायला नको म्हणतो. भांडवलशाही बद्दल बोललं की त्यांना कम्युनिस्ट म्हणतात. बाबासाहेब त्यातले नव्हते असं म्हणतोय. भांडवलशाही, ब्राह्मणशाही म्हणजे काय? जाती व्यवस्था. आणि भांडवलशाही म्हणजे काय? वर्ग व्यवस्था. हे दोघेही सम्यक समतेचे शत्रू आहेत असं बाबासाहेब सांगताय ना, पण आपण अर्धा भागा हळूच सोडून देतो, सोयीचा तेवढाच घेतो. असं अर्ध घेऊन आपल्याला जमणार नाही. दुहेरी वागून आपल्याला जमणार नाही. दुहेरी वागतोय आपण, दुट्टप्पी माणूस लक्षात येतो. दुहेरी बाब फार अडचणीची आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना जेव्हा भौतिकवादी आपण दृष्टिकोन घेतो असं म्हणतोय, त्याला विज्ञानाची जोड द्यायची आपल्याला असं म्हणतोय, तेव्हा आपल्याला मगाशी आम्ही चर्चा केल्याप्रमाणे मानवी मूल्यांचा विचार केल्याशिवाय पर्याय नाही. ती मानवी मूल्यांची सांगड आपल्याला आपल्या व्यक्तिगत जीवनात तेवढ्याच नेटानं राबवावी लागेल आणि आपण एकमेकांना जोडावं लागेल. पहाडासारखं उभं राहावं लागेल. आपल्यातले एवढे इथं बसले लोक आले याचा अर्थ त्यातलेच आपण सगळेजण आहोत. मी आपल्यासाठी मुळीच सांगत नाहीये, आपल्याला जगाला सांगायचे त्याच्यासाठी मी सांगतोय. पहाडासारखे आपल्याला कायम उभं राहावं लागेल. डळमळून, ढिलं पडून असं जमणार नाही. एक ठिणगी सुद्धा मोठी ज्वाला करू शकते, पण आपल्याला तो जाळ लावत राहावं लागेल. जाळ लावणारा असल्याशिवाय आणि जाळ असल्याशिवाय त्या पाण्याची वाफ होणार नाही. आपण सगळेजण ही ठिणगी आहोत, ते जाळ तेवत ठेवणारे आहोत. एवढी माणसं एक दिवस त्या पाण्याची वाफ केल्याशिवाय सोडणार नाहीत. याच्यावर माझा पूर्णपणे भरोसा आहे, आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणूनच आपण इथं जमलो. तुम्ही मला सगळ्यांनी खरं तर बोलवलं आणि मी जे थोडंसं विस्कटून बोललो, तुकड्यानं बोललो, ते तुम्ही जोडलत, एकमेकांना ते सांगलत आणि माझं तुम्ही ऐकून घेतलं. त्यासाठी तुमच्याप्रती मी कायमस्वरूपी प्रेम जोडतो. माझं प्रेम तुमच्याबरोबर जोडतो आणि हा मानवी संवाद हा आपला पुढे आपण घेऊन जाऊ आणि तरुण मुलं जी आहेत, त्या तरुणांबरोबर आपण हे बोलत जाऊ. परत एकदा सांगतो की आम्ही तिघांमध्ये आम्ही जे जीवन घेतलंय, तुमच्या सगळ्यांचा अभ्यास असेल, अजिबात तोटा झालेला नाही, नुकसान झालेलं नाही आणि मला वाटतं इथं बसलेल्या कोणाचं तसं झालेलं नसेल. हे आपल्याला दाखवण्याची आपल्याला रोज कृती करायची आहे. आपण करतो. पुन्हा एकदा तुमच्याप्रती प्रेम व्यक्त करतो आणि थांबतो.